टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वर्षाच्या तुलनेत यावर्षी राज्यात आधी जर मान्सून दाखल झाला असला तरी मात्र पेरणीवर याचा फार परिणाम झाला नाही। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यात केवळ 30% एवढी पेरणी झालेली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं पेरणीचा कालावधी जर निघून गेला तर मग शेतकऱ्यांची पेरणी केव्हा होणार आणि मग उत्पादनात देखील घट होऊ शकतो। अनेक जिल्ह्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अजूनही पाऊस नाही। अमरावती जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर अनेक भागामध्ये अद्यापही पाऊस नाही। त्यामुळे पेरणी जी आहे ती रखडलेली आहे। 30% एवढी पेरणी पश्चिम विदर्भात झाली आहे, ज्यामध्ये अमरावती असेल, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यांचा समावेश आहे। सर्वाधिक जर आपण पाहिलं तर जवळपास 30% पेरणी ही वाशिम जिल्ह्यामध्ये झालेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणतः 20% एवढीच पेरणी झालेली आहे। जवळपास आजची तारीख 24 जून आहे। पुढचा जो कालावधी आहे तो संपत येत आहे पेरणीचा। त्यामुळे वेळेत जर पेरणी झाली नाही तर याचा उत्पादनावर मोठा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। मी सध्या एका शेतामध्ये आहेत, आपण बघू शकतो या ठिकाणी शेत अजूनही पेरायचं असे हजारो एकर शेती जी आहे ती अजूनही अमरावती जिल्ह्यामध्ये पेरणीपासून वंचित आहे। दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये बियाणं पेरून ठेवलेलं आहे परंतु पाणी आलं नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट जे आहे ते ओढावलेलं आहे। तर अनेक भागामध्ये तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकं जगवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। अनेक तालुक्यामध्ये जर पाहिलं तिवसा तालुक्यामध्ये बोगस बियाणाचा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसलेला आहे। अनकवाडी असेल, मोजरी, रघुनाथपूर, शिरसगाव या भागांमध्ये जर आपण पाहिलं तर बियाणंच निघालं नसल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत। दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे। असं असताना पावसाने अनेक भागामध्ये दांडी मारलेली आहे। पुढचे 2 दिवस तरी समाधानकारक पाऊस नसणार असल्याचं जे आहे ते हवामान विभागाने सांगितलं। त्यामुळे पेरण्या जर पाहिल्या तर एकंदरीत पश्चिम विदर्भात पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडलेल्या आहेत। त्यामुळे पावसाची प्रतीक्षा जी आहे ती बळीराजाला लागून राहिलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।